तर आम्ही आता आलो आहे ऋषिकेश बस डेपोजवळ आणि आता परत आम्हाला पुढे यायचं अजून, कारण की आम्हाला स्टे करायसाठी हॉटेल आहे तपोवन असं एक एरियाचं नाव आहे, तिथे जायचं आपल्याला. त्यासाठी आता बस शोधायला जायचं आहे, कारण की इथे बस स्टॉपला तर बस नाही. ते बोलले की प्रायव्हेट बस जातात, तर इकडे प्रायव्हेट बस बघायला आलो आहे कुठे आहे. आणि इथे जाऊन आम्हाला रूम पहिला घ्यायचं आहे, स्टे करायचं, थोडा आराम करायचा आहे. नंतर दुपारी आपण निघू तपो आपलं हे फिरायला, ऋषिकेश फिरायला. बोलतोय 1200 रुपयाला, सॉरी 1400 रुपये देणार आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण आहेत ऋषिकेशला. ॲक्च्युली काल आम्ही ऑटोपर्यंतच ब्लॉग बनवला, कारण की रूमवर गेलो आम्ही, रूम घेतला आणि आम्ही एवढे टायर्ड होतो, एवढे थकलेलो की आम्हाला ब्लॉग वगैरे काढायची हिंमतच नव्हती. सो आम्ही डायरेक्ट गेलो, झोपलो. आताचे 1 वाजलेत, आम्ही फ्रेश वगैरे होऊन बाहेर निघालो आहे ऋषिकेश. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला काहीच माहीत नाही ऋषिकेशचं, सो आम्ही असंच एक्सप्लोर करतो आहे की काय आहे काय नाही. तर पहिला आम्ही बघतो आहे की काय कुठे नाश्ता करायला किंवा काय भेटेल. त्यानंतर मग आम्ही बघू इकडे बाईक रेंट करू किंवा उद्या. ॲक्च्युली आम्ही इकडे 3 दिवस आहेत, सो आम्ही राफ्टिंगचं 10 तारखेला राफ्टिंग करणार आहेत आणि उद्या आम्ही बाईक वगैरे रेंट करून सगळं फिरणार आहेत. आज आम्ही खूप थकलो आहे, आधीच 3 दिवस नैनितालला झाले. सो आज आम्ही आराम करू आणि इकडे आमच्या हॉटेलच्या नियर बाय काही घाट वगैरे आहेत ते एक्सप्लोर करू. तर आम्ही जे काही एक्सप्लोर करू आम्ही तुम्हाला दाखवू. सध्या तरी आता आम्ही चाललो इकडे. आता आपण अजून खाली, अजून मला अजून व्ह्यू दाखवतो खाली. आता इकडनं अजून भारी वाटते. राफ्टिंग वगैरे इकडे सुरू आहे, आपण जाणार राफ्टिंगला. हे बघा पूर्ण प्रॉपर भारी आहे इकडं. ते अँटिक पीस वगैरे, अँटिक पीस नाही बोलू शकत मी. काय दुकान आहे भारी, उलटे इकडे खूप भारी वाटतं बघायला. आणि नाश्ता नाही भेटला आम्हाला, बाकी सर्व दिसते इकडे. पण कपड्यांचं बोलू नका, कपड्यांचं भरपूरच आहे मार्केट. हे बघा या आपण कपडे घ्यायचेच आपल्याला. स्वच्छ या आपण तिकडनं गेट बघितलं ना मंदिर, आणि समोर नदी, पर नदी दिसली. त्याला काय एंट्री बंद का माझी आहे, बघतो आता पुढे. तर रोहित भाऊ आपल्या इकडची पाणीपुरी टेस्ट करतात. ॲक्च्युली ह्यांना करायची होती, मी पण एक आता टेस्ट करतो. भारी एकदम. हे काकाजी आपल्याला पाणीपुरी आहेत. रोहित कशी आहे? हे बघा, हे हँडमेड पुऱ्या आहेत आणि आपल्या ज्या नॉर्मल भेटतात त्या. बट दिस वन इज टेस्टी. भरपूर चालवत नदीच्या जवळ आलं, एकदम क्लिअर पाणी, एकदम ब्लू कलर. भीती वाटते काय जाम व्हायला. इकडचं पडता वाचायचं दोनदा एकदा नदी. काय भारी वाटते व्ह्यू एकदम. ते मेन मंदिर आहे, बट तिथे कसं जायचं आम्हाला माहिती नाही आहे. ऋषिकेश मंदिर आहे, तिथे कसं जायचं माहिती नाही. बघू आता पुढे, बहुत जायला काय माहिती. तिकडे गेलं शॉपिंग करायला, तिकडे व्हिडिओ काढायला मनाई केली. ठीक आहे, तुम्ही पाहिजे बघितलं असेल. शॉपिंगवर मी कानाला वगैरे घेतलं, नाळे तिथे हॉटेलला जेवायला. छोले भटुरे खाऊन जाणार आहे. दाल आहे, दाल भात तो काहीतरी वेळेला घेतो. तुम्हाला दाखवतो बाहेर. जास्त काय नाही, दाल खाऊन आहे, प्लेन नाही खाऊन आहे.
किती दिवस डाळ भात खाल्ला नाही. आज डाळ भात मागवले वाटे मस्त वाटतं ना. कांदा आहे सगळं खातो आणि पुढे दाखवतो तुम्हाला. सो हे गाईज ॲक्च्युली जेव्हा आफ्टरनूनला आम्ही जेवायला बसलेलो तेव्हा आमचा ब्लॉग तिकडे ॲक्च्युली आमचा फोन स्विच ऑफ झाला. सो आम्ही त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही. मग थोडंसं आम्ही आराम वगैरे केला कारण की आता आम्हाला इकडे 2-3 दिवस काढायचेच आहे. सो आम्ही तिकडे थोडा आराम केला आणि आत्ता 5:30 झालेत आणि आम्ही निघालो रामझुला बघायला. त्या घाटावर आता आम्ही फिरणार कारण की आम्हाला आता जे आमचे प्लॅन्स आहेत ते पुढच्या 2 दिवसात आहेत. उद्या आम्ही सगळे म्हणजे बाईक रेंट करून आम्ही फिरणार आहेत सगळे घाट आणि रात्री त्रिवेणी घाटला आपण गंगा आरती घेणार आहोत आणि 10 तारखेला म्हणजे परवा आपण रिव्हर राफ्टिंग करणार आहोत. सो आता आम्ही चालत आणि ॲक्च्युली हे इकडे जे रस्त्यावर आहेत तुम्हाला खूप फॉरेनर्स वगैरे दिसतील कारण की ते लोक इकडे खूप फिरत असतात आणि इकडे ग्राफिक्स वगैरे पण खूप काढले आहेत म्हणजे डिझाईन हँडक्राफ्ट डिझाईन वगैरे आहेत ना ते खूप काढलेले आहेत. तर आम्ही जातो आहे आता रस्त्यात चालत तिकडनं 20 मिनिटं आहे. सो आम्ही विचार केला की आता टाईम आहे तर चालत जाऊया. आम्ही ऑटो वगैरे काही घेतली नाही तर आम्ही असंच एक्सप्लोअर करत जातो आहे. तर आम्हाला काही दिसलं तर आम्ही तुम्हाला दाखवू. बघा आम्ही रस्त्याने चालताना हे आम्हाला दिसतं आहे हे जे घाट आहे जे आम्ही दुपारी तुम्हाला तिकडनं दाखवत होतो हे पूर्ण आहे ना तिकडनं ग्लेशियरचं आय थिंक सो पाणी जे वितळते बर्फ वितळते ना त्याचं पाणी आहे. हा रोड आहे हे रिव्हर राफ्टिंगसाठी ते सगळे इकडे तुम्हाला खूप जण भेटतील रिव्हर राफ्टिंग हे ते असं तसं सांगणार आहे. बट तुम्ही मोस्टली 4-5 ठिकाणी विचारा त्याच्यानंतरच डिसिजन घ्या की तुम्हाला काय करायचं आहे कारण की इकडे वेगवेगळ्या प्राईस सांगतात 400, 500, 1000. सो तुम्ही 4-5 ठिकाणी जावा विचारा. हे बघा ही नदी बघा किती सुंदर एकदम सुंदर. आणि हे पाणी ॲक्च्युली इकडे आता गरमी आहे बट पाणी तुम्हाला एकदम बर्फासारखं थंड लागेल कारण की ते बर्फाचं पाणी वितळत इथपर्यंत येतं आहे म्हणून. इकडे मस्त झाडं वगैरे आणि इकडे चालताना संध्याकाळच्या टायमाला खूप सुंदर वाटतं आहे बघा रिव्हर राफ्टिंग. रामझुला आपल्याला इकडे जायचं आहे इकडनं मग तिकडे ते सगळे घाट आहेत तिकडे आरतीज वगैरे होतात आणि इकडनं फिरण्यासारखं खूप आहे. बट तिकडे जाता जाता आम्हाला हे मोमोज दिसलं आणि ॲक्च्युली आम्ही इकडे आल्यापासून मोमोज खाल्लेच नाही आणि इकडचं ॲक्च्युली स्पेशल मोमोज आहे. आम्ही 1-2 ठिकाणी विचारलं उत्तराखंडला तर स्पेशल मोमोज आहे. तो आता आम्ही मोमोज खातो आहे. आता हे खाऊन हा आपला रोहित भाई आहे जो मोमोज खायला बसला आहे. हे मोमोज वगैरे खाऊन मग आपण जाणार इकडे रामगड झुल्याला. आता आम्ही फोटो काढत होतो तर समोरच आम्हाला दिसली की आरती सुरू झाली आहे. आता आम्ही चाललो पूल पार करून तिकडे आरतीसाठी. आम्हाला पुलावर चाललो आहे. आयुष्या पण लांबून जरा लहान वाटतं पण समोरून खूपच तुमचं आहे असं ते वायर्स वगैरे त्याचे ते नदीच्या वरती आणि पूर्ण रोड तसंच बनवला हा खाली पायाखाली. हे बघा तिथे तुम्हाला आवाज येत असेल समोर आरती होते दिसते तुम्हाला. हे बघा समोर आरती सुरू आहे आणि एक ठिकाणी अशी बसले आहेत फक्त. आम्ही इकडे बसले तिकडे आलो आम्ही आता गोवाला छान झुला. आता आम्ही इकडे चाललो तिकडे फोटो थांबलो. चालताना वाटत नाही म्हणजे आपण थांबून उभं राहतो ना समजतं की पूल हलतोय पूर्ण तरी भीती वाटते कारण की हे ना भरपूर उंच आणि खाली नदी आहे खाली गंगा माता आहे. तुम्ही फील करू शकता जे पूल हलते ना ते तुम्ही फील करू शकता की पूल किती हलतो. आम्ही ब्रिजाला पार केलेला आहे. बाजूलाच तिकडे आरतीचा चालू आहे तर आम्ही तिकडे जातो पहिला. आता आम्ही बसू इकडे अरे आरती मंदिर पण इकडे म्हणजे पाया वगैरे पडतो आणि डायरेक्ट आरतीला बघतो. मी आता आरती आहे तिथे पोचलो आता आम्ही. तिथे आरती सुरू होईल. पब्लिक वगैरे बसले खूप.
इकडे आरती झाली, सगळे प्रसाद घेतात, आरती घेतात. मी सुद्धा आरती घेतली, रोहितने सुद्धा आरती घेतली. म्हणजे आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की आम्ही इकडे येऊन आरती बघू. आम्ही तिकडे टाइमपास करत होतो, पण आम्ही आले इकडे आरती घेतली. आणि आम्ही जिकडे ज्या ठिकाणी उभा होतो तो मुलगा आला आणि सगळ्यांच्या हातात आरती देत होते. सो आम्ही दोघांनी पण घेतली आणि खूप छान वाटतं आता आम्हाला. आले घाटातून वरती आला आता. इकडे आता सुरू झालं सर्व. खाऊ वगैरे टाईममध्ये बोलते तुम्ही खायचे वगैरे सर्व इकडे भेटतात. आपण बघतो आणि ट्राय करतो. आता आम्ही खाल्ले मोमोज, तरी पण काय नवीन पण ट्राय करायचं हे करतो. काय इच्छा आहे. स्ट्रॉबेरी पण आहे इकडे. तर ॲक्च्युली आता झाले असं की रोहित आणि आम्ही इकडे आल्यापासून आम्ही दिल्ली झालं, उत्तराखंड झालं. म्हणजे उत्तराखंडमध्येच आहेत, पण आमचं 3-4 दिवस झाले रोहित उसाचा रस करतो, पण ह्याला कुठे उसाचा रस भेटत नव्हता. आणि आज फायनली आम्हाला इकडे उसाचा रस भेटला आहे. पण ते पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. 50 रुपये एक ग्लास बोलते बाई. मी आणि आम्हाला विचार तुमच्याकडे दिला भेटला. आम्ही बोलतो बाई 15ला भेटतो. तो बोलतो बाई ते तो वेगळा असतो, हा वेगळा असतो. आता आपण उसारच पित होतो, मागत होतो, कुठे भेटतच नव्हतं. आज दिसला 50 ते 100 मागितले दिले तरी दिले असते, कारण की बाई 4-5 दिवस झाले बाई उसाचा रस करतो. आज फायनली इकडे गल्लीमध्ये हा भेटला आहे आम्हाला. आणि आता हा किती गोड आहे कडू आहे हा सांगेल काय ते. महाराष्ट्राचा पेक्षा चांगला आहे का कसं आहे? महाराष्ट्राचा असतो, पण हा वेगळा आहे. तुझी ना मला नाही बाई, आपल्या इकडे भेटतो तोच भारी असतो पणामध्ये. आता याच्यासमोर बोलायला लागेल चांगला असतो. अच्छा आहे बाई. नाही इधर एक नंबर आहे. आता हे बोलायला लागेल, काय करणार आता. आता त्याला हर्ट होईल म्हणून आम्ही बोलतो. बघा ठीक आहे चांगलं. भाईने एक नंबर बनाया. भाईने एक नंबर बनाया. यही आना पीना, यही या बोलो का यही आना गीता उनको. बस खतम. यही आना पीना. ॲक्च्युली आमचं ॲक्च्युली 3-4 दिवस झाले आम्ही ब्लॉग काढतोय. भले हा आम्ही पोस्ट करू नाही करू आम्हाला आयडिया नाही. पण आता एवढे दिवस झाले तर असा कॉन्फिडन्स झाला की आता आम्हाला फरक नाही पडत. आम्हाला कोण बघतंय कोण नाही बघत आणि कोण काय बोलतंय. कारण की इकडे कोणाला मराठी समजतच नाही. समजत असेल तरी आम्हाला फरक नाही पडत, कारण की आता एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे आमच्याकडे. ओके सो बघा किती छान. आता आपण जाऊया पुढे, बघूया अजून काय काय. बस काय करतो. परमार नाव आहे. भरपूर आले आरती झाल्या वाटते. आरती झाल्या वाटते. हे बघा शंकराची मूर्ती आहे मस्त पाण्यामध्ये. किती शांत आणि सरळ एकदम मस्त. मला लागले भूक. तर इकडे चोटीलाल करून एक फेमस रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही जाणार आहेत. बट इकडे तुम्ही येतील तर इकडे सगळे जे हा मार्केट आहे हा तुम्हाला 8-8:30ला मार्केट बंद होतो. म्हणजे सगळे शॉप्स वगैरे क्लोजिंगला असतात. तर तुम्ही लवकरच शॉपिंग वगैरे करा जर तुम्ही इकडे येतात ऋषिकेशला रामझिला जवळ शॉपिंग करायला तर. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला, कारण की आता भूक लागली. आणि ॲक्च्युली आम्हाला उद्या सकाळी 6 वाजता उठून जायचं पण आहे फिरायला. आम्ही तुम्हाला दाखवतो कसं आहे ते हॉटेल चुन्नीलाल. छोटीवाला रेस्टॉरंट ओके दाखवतो तुम्हाला. बघा छोटीवाला.
काय मागवले, पावभाजी मागवले आणि खिचडी विथ कर्ड. तुम्हाला दाखवत बसला. इकडे पाव बघा आणि बघू टेस्ट कशी बघा. इकडे पाव आहे, पावाची पूर्ण असं वाटते ती पण चिडवा त्याच्यामध्ये कर्ड आता बघतो खाऊन टेस्ट त्याची बघ एकदम मस्त कर्ड आणि खिचडी एक नंबर. आम्ही पण चालू करतो खायला. तुम्हाला चिनी लाल कोणाला दाखवतो. चिनी लाल ना काय चिनी लाल. चाललंय आमच्या रूमवरती की आम्ही स्टे केला तिकडे. रात्रीचा नजारा आणि लाईट वगैरे लावला. थोडं बंद आहे लाईट म्हणजे आम्ही भरपूर लेट आलो असतील. कधीच चाललं असेल काय रे डिश. तर भाई लोक आता झाला एक सीन. म्हणजे जसं मी तुम्हाला आधी बोललेलो की आम्हाला सवय 11-12 वाजता जेवायची आणि त्या छोटीलालच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवलो 9:30च्या दरम्यान. तर आम्हाला तेव्हा तोपर्यंत आमचं पोट भरलेलं. पण अचानक आता रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्हाला लागले भूक. ते तर नशीब की आमच्या ताईने आम्हाला म्हणजे ताईने मला हे दिलेलं चकली आणि बिस्किट वगैरे इकडे येण्याच्या अगोदर. तर ते होतं बॅगेत. तर ते आता काहीतरी कामाला येते कारण की हेला बाई जेव्हा भूक लागते तेव्हा हा रात्री 3-4 वाजता पण उठून चाय पिणारा माणूस आहे. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आज आहे दुसरा दिवस आपल्या ऋषिकेशला. मी आणि रोहित आता निघालो आहे नीलकंठ महादेवला. आम्ही जस्ट स्कूटी वगैरे आम्ही आता इकडे नाश्ता करायला थांबलो घाटामध्येच. छोले कुलचे आणि चाय. बट नाश्ता करताना हा व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे. मस्त इकडे नाश्ता करायचा घाटात. हा समुद्राचा म्हणजे गंगामातेचा व्ह्यू, नदीचा व्ह्यू एकदम मस्त. रोहितला बसला आहे. रोहितला खूप भूक लागली आहे. सकाळपासून आम्ही भूक करतो कारण की तुम्हाला माहिती आहे रात्री पण आम्ही काय ना काय खात होतो कारण की आम्हाला भूक लागली. आता मॉर्निंग झाली आम्ही उठलो मस्त नाश्ता करतो. झालो नीलकंठ महादेवला. मस्त व्ह्यू घेत आम्ही नाश्ता करतो. दुपार 12 वाजले आणि आता आम्ही पोहोचलो मंदिर गर्दी बघू शकतो तुम्ही. आणि हे मंदिरचं नाव काय त्याची नीलकंठ महादेव. नीलकंठ महादेव मंदिर. तर आमचा टायमिंग जर चुकला आमचं पण ठीक आहे. पोचलो आम्ही मंदिरात तिकडे आणि इकडे आम्ही बाईक राईड करून आलो आहे. पण मग ते दाखवता नाही आलं कारण की आमचं मोबाईलचा प्रॉब्लेम झाला थोडासा. तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. तर आता आपण नीलकंठ महादेवचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चालू आहे नीर झरणा. ओके इकडे आता बोलतं तर खरं की झरणा वगैरे चालू आहे पण आपल्याला काही कन्फर्म माहीत नाही. सो आता आपण जातोय आणि बघतोय. गाईज आता आम्ही आहेत नीर झरा. ओके जसं आम्ही तुम्हाला दाखवलेलं. ॲक्च्युली इकडे गर्दी खूप आहे. गर्दी खूप असल्या कारणाने हे पाणी पण एवढं आम्ही जाणार होतो पाणी आम्ही जाणार होतो पोहायला. बट हे पाणी बघून आमची इच्छासुद्धा नाही झाली. काय रोहित ते एवढं घाण आणि एवढी पब्लिक त्याच्यात पोहत आहे की ते इच्छा मेली आमची की आम्ही पाण्यात जाऊन. आता आम्ही फुल रेडी होऊन आलेलो की ह्या पाण्यात पोहायला. तुम्हाला मी झरणा दाखवतो. बट आता आम्ही अशा स्पॉटवर खायला बसलो की तुम्हाला मी दाखवतो. आता आम्ही चाललेलो त्रिवेणी घाटाला आरतीवरती. आरती आता 7 वाजता त्रिवेणी घाटात चाललेलो आणि आम्हाला भूक पण लागली. आम्ही विचार केला नाश्ता करतो. पण रस्त्याला आलो इकडे प्रसाद आठवते लक्ष्मणजीचा. तसं म्हणजे जेवणच आहे. पनीर वाटाण्याची आहे भाजी. हां बरोबर. आणि गुलाबजामुन दिला आहे आणि कालपासून गुलाबजामुन खायची इच्छा होती. आज भेटला. याचा फोन चालू आहे कामावरचा. पण छान देवाने ऐकलं. आम्हाला भूक लागलेली आम्हाला भेटलं. भरपूर लोक इकडे असत होते भरपूर. आणि रोडवरतीच आहे बसलो आहे खायला. माझी गंगाजी मग दिसते माहिती नाही माझे. मी प्रसाद घेतो आणि जातो आरतीला. आता आम्ही आलो आहे त्रिवेणी घाटात आरतीसाठी. आणि वाटते इकडे भरपूर लोक त्याच आरतीसाठी भरपूर लोक असते आणि गर्दी भरपूर दाखवत तुम्हाला.
हे बघा शंकराची मूर्ती आहे, खूप भारी आहे. मला असं मोबाईलला लहान वाटतं, समोरून भरपूर मोठी आहे, खूप भारी होते. लोक भरपूर आले आणि मेन म्हणजे इकडे गाय भरपूर आहे, म्हणजे रोडवरती पण असतात, फिरत असतात भरपूर प्रमाणात. आणि इकडे त्याला मला हे पण नाही, महाराज वगैरे नाही, काय नाही, मध्ये आलं तरी मला झोपतात वगैरे रस्त्यावरतीच.